नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय आणि रमा छोटी का होईना पण तसंच आरोही छोटी का होईना पण एक लॉंग टूर केलेली असते आणि आता ते सगळेजण आपापल्या घरी गेलेले असते। तसंच आता अक्षय हा त्याच्या खिडकीत उभा असतो आणि चंद्राला बघत असतो। तसंच रमाई इकडे खिडकीत उभी असते आणि चंद्राला बघत असते। अक्षय बोलतो की चंद्र जसा त्याच्या कला बदलतो आणि कलेकलेने वाढतो तसं माझं तुझ्यावर असलेलं प्रेम हे कलेकलेने वाढलं आहे, पण आज तू माझ्याशी अशी का वागत आहे मला नाही माहिती। आणि तसंच रमा म्हणते मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि माझं तुमच्यावर असलेलं प्रेम मी कधीच कमी करू शकत नाही असं रमाही म्हणत असते। पण एकमेकांच्या मागे का होईना पण ते एकमेकांबद्दल सेमच बोलत असतात, एकमेकांवर ते खूप प्रेम करत असतात। पण परिस्थितीच आता अशी असते की एकमेकांबद्दल त्यांनी खूप खूप गैरसमज करून घेतलेले असतात आणि अक्षयने पण तिच्याबद्दलचे खूप गैरसमज करून घेतलेले असतात। रमा म्हणते मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही आणि आता त्या दोघांची एक प्रेमाची निशाणी ही अक्षयकडे असते, ती म्हणजे आरोही आणि तिचं प्रेम ह्या दोघांवर अतोनात असतं। काही का होईना पण रमाला इतक्या वर्षांनी तिची मुलगी आणि अक्षय हे दोघेही दिसलेले असतात, त्यामुळे रमा इमोशनली खूप इमोशनल असते आणि ती ह्या दोघांना खूप जरा जास्तच मिस करत असते। आणि इकडे आर्था ही आपल्या छोट्या बहिणीला म्हणजे आरोहीला सांगत असते की तुला तुझी आई पाहिजे आहे ना, तर तुझी आई आहे, तिचा फोटो पण आहे, पण तुझा फोटो बाबाच्या लॅपटॉपमध्ये आहे आणि कपाटात पण आहे। असं बोलल्यानंतर ना आरोही म्हणते काय म्हणतेस ताई, तू असं बोलतेस, मला सांग ना माझ्या आईचा फोटो कुठे आहे, मला तिला पाहायचं आहे, मी खूप दिवस झालं मी तिला पाहिलंच नाही आहे, मी कधीच नाही तिला पाहिलं, माझी एकदा इच्छा आहे का तिचा फोटो बघायची, तू मला प्लीज मदत करशील का। तेव्हा आर्था म्हणते हो मी करेल तुला मदत, पण तू मला प्रॉमिस दे तू कोणालाच हे सांगणार नाही, कारण की हे जर मी तुला सांगितलं हे कळलं तर मला खूप अक्षय काका खूप ओरडेल। असं बोलल्यानंतर ना आरोही म्हणते तू काळजी नको करू ताई, मी बाबाला काहीच सांगणार नाही, फक्त तू मला माझ्या आईचा फोटो दाखव। असं बोलल्यानंतर ना आर्था म्हणते ओके आता आपण एक प्लॅन करू। आर्था आणि आरोही मिळून प्लॅन करतात, ते म्हणतात तू आजारी पडायचं नाटक कर आणि आपण बाबाला सांगू की आम्ही आज स्कूलमध्ये जात नाही, बाबा कामाला गेला की आपण त्याचं कपाट आणि लॅपटॉप चेक करू। असं बोलल्यानंतर ना आरोही म्हणते ओके ठीक आहे ताई आपण तसं करू। असं बोलल्यानंतर ना आर्था आणि आरोही प्लॅनप्रमाणे आजारी पडायचे नाटक करतात। तेव्हा आरोही ना आजारी पडायचं नाटक करतात, बाबा आज मला ताप आला आहे, मला खूप कसतरी होत आहे आणि मला आज स्कूलला नाही जायचं। असं बोलल्यानंतर ना अक्षयला टेन्शन येतं की माझ्या मुलीला आरोहीला ताप आला आहे, मीही कामाला नाही जाणार आणि तो तिच्या जवळ यायला लागतो। तेव्हाच आरोही म्हणते अरे बाबा तू माझ्या जवळ नको येऊ, माझ्यामुळे तुला इन्फेक्शन होईल आणि तुझं काम बुडेल, असं नको व्हायला, परत तुझं काम बिन जाईल, त्यामुळे तू माझी काळजी नको करू, अर्थातही माझी काळजी घेईल, तू कामाला जा। असं बोलून ती अक्षयला जायला प्रवृत्त करते आणि जा म्हणते। अक्षयही आरोहीचा ऐकतो आणि निघून जातो। आरोहीचा प्लॅन वर्क झालेला असतो। आता ह्या दोघीही मिळून अख्खं घर शोधतात आणि म्हणजेच अक्षयची रूम शोधतात। त्यांना कपाटात काही फोटो सापडत नाही पण लॅपटॉप सापडतो। दोघीही लॅपटॉप घेऊन बसतात, दोघींनाही लॅपटॉपचा पासवर्ड माहीत असतो। दोघीही लॅपटॉपचा पासवर्ड ओपन करतात आणि बघतात तर काय, आत आरोहीच्या आईवडिलांचाच म्हणजे अक्षयचा आणि रमाचा फोटो असतो। दोघांचाही फोटो पाहून आरोही खूप आनंदी होते आणि म्हणते अगं ताई मी हिला पाहिलं आहे, ही आपली परी आई म्हणजेच माझी आई आहे, कारण की सेम ती तिच्यागतच दिसत आहे, एवढंच की ह्या फोटोत 2 वेण्या आहेत आणि त्या फोटो ही परी आई आहे ती खूप छान राहते, माझी आई पण छानच राहायची म्हणा, पण तिच्या 2 वेण्या आहेत असं ती सांगते। तेव्हा आर्था म्हणते हो ग बरोबर आहे, तुझीच आई आहे ती। असं बोलल्यानंतर ना आता आरोहीला रमाचा फोटो पाहिलेला असतो। रमाचा फोटो पाहून आरोही खूप आनंदी होती, कारण की तिला वाटत असतं मी म्हणत होते का नाही माझी आई पाचगणित आहे आणि खरंच माझी आई पाचगणित आहे, बघ ना तू आपली जी आर.के. मॅम आहेत सेम त्यांच्याकडंच दिसते माझी आई, म्हणजे आर.के. मॅमच माझ्या आई आहेत असं ती अर्थाला बोलते। अर्था म्हणते हो पण आता आपण हे सगळं सांगायचं कसं। आता आरोहीला फोटो बघून एवढा आनंद झालेला असतो, आरोहीचा आनंद काही गगनात मावत नसतो। आता पुढे जाऊन आरोही रमाला आणि अक्षयला एकत्र आणेल का, अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा मुरांबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।